ठाण्यातील नळपाडा येथील ओमकाली सहकारी गृहनिर्माण संस्था व नीळकंठेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था या दोन्ही नियोजित गृहनिर्माण संस्थांकडून दाखल केलेला नळपाडा झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं मंजूर केलाय। संबंधित प्रस्ताव प्रगत टप्प्यात असल्याचे एसआरएने स्पष्ट केलंय। अंतिम टप्प्यातील या प्रस्तावात कमिशन घेऊन बिल्डर लादण्यासाठी काही जण प्रयत्न करतायत। त्यातून रहिवाशांची दिशाभूल करून प्रकल्पाविरोधात आरोप केले जात आहेत, असा खुलासा नळपाड्यातील दोन्ही गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्षांनी आज पत्रकार परिषदेत केलाय। नळपाड्यातील सुमारे 1500 रहिवाशांकडून विकासकाला विरोध केला जात असल्याचा आरोप काही जणांनी करीत एसआरएवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता। त्या संदर्भात नीळकंठेश्वर सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष सुखचंद पाठक व ओमकाली सहकारी संस्थेचे अध्यक्ष राम देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेतली। नळपाड्यातील 1800 सदस्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी 2017 व 18 मध्ये आम्ही रहिवाशांच्या साथीने गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या होत्या। त्याबाबत कागदोपत्री पूर्तता केली जात होती। मात्र कोरोना आपत्तीच्या काळात 2 वर्ष काम थंडावले। त्यानंतर 22 नंतर बिल्डर रिट्स प्रॉपर्टी व रहिवाशांमध्ये करार सुरू झाले। 2024 मध्ये 3 कला मंजुरी मिळून झोपडपट्टी जाहीर झाली। रहिवाशांना परिशिष्ट 2 देण्यात आले। अपात्र रहिवाशांना पात्र ठरवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवली जात आहेत। अशा परिस्थितीत अचानक काही जणांकडून लोकप्रतिनिधी बिल्डरला आणून रहिवाशांची दिशाभूल केली जाते। शाकाहारी व मांसाहारी जेवण देणार असल्याचं सांगून नळपाड्यातील रहिवाशांना निमंत्रित केले। मात्र सभेपूर्वी हॉलमध्ये जाण्यापूर्वी सर्वांच्या सह्या घेण्यात आल्यात। त्यात भाडोत्र्यांचाही समावेश आहे। या सह्यांच्या माध्यमातून रिट्स प्रॉपर्टीला विरोध असल्याचं सांगण्यात येत आहे। केवळ बिल्डरकडून कमिशन मिळवण्यासाठी रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे, असा आरोप सुखचंद पाठक व राम देसाई यांनी केला आहे। मैं सारे पब्लिक से आह्वान करता हूं और नेता लोगों से भी आह्वान करता हूं, जो हमारे आमदार हैं, खासदार हैं, अवार्ड साहब है, केलकर साहब है, सभी लोगों को मैं आह्वान करता हूं कि जो कुछ लोग है 10% लोग है जो गुमराह करता है कि भाई इनके साथ आदमी नहीं है, ये नहीं होने, पेपर पे ध्यान दें और एसआरए में बैठ के बात करें। हमारा पेपर वर्क बहुत फास्ट चल रहा है। हमें पांडे जी हमको सोसाइटी बनाने में मदद किया है। ये लोग बिल्डर लोगों से पैसा उठाते हैं, दलाल लोग, लेकिन हमारे सोसाइटी को बनाने के लिए आपको पता है कि जब ये कलेक्टर लैंड है हमारा नलपाड़ा, तो कलेक्टर लैंड है तो उसका सब भरपाई करना पड़ता है, वो फीस भरना पड़ता है, तो वो सब पांडे जी हमें मदद कर रहा है। और यहाँ के पब्लिक का कोई एग्रीमेंट नहीं हुआ है, हमारे सोसाइटी की प्रक्रिया चालू है, ये प्रस्तावित है। ये हमें सरकार ने अधिकार दिया है कि सरकार को मदद करने के लिए सोसाइटी बनाया जाए और उनको प्रस्तावित करके उनको मदद कर रहे हैं। ये सारे के लोग हमें बिल्डिंग देने के लिए आए, बिल्डिंग रोकने के लिए नहीं आए। तो यही मैं सबसे विनंती करूंगा कि आप लोग किसी के बहकावे में ना आए और सब लोग मिलजुल के काम करें, किसी के साथ अन्याय नहीं होगा। नागरिकांचा असा काही प्रश्न नाहीये। नागरिकांना जे बाहेरील काही व्यक्ती आहेत ते त्यांना फसवणुकीचा प्रयत्न करतायत की आमची आता सोसायटी आपण बनवूया आणि वेगळा बिल्डर आणूया, पण आता सध्या काही नाही, कारण आमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्ण आलेले आहेत आणि परिशिष्ट 2 आणि LOA सगळे आम्हाला आता थोड्या दिवसातच भेटणार आहे। ऑलरेडी प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि आमच्या सोसायटी व्यतिरिक्त दुसरी सोसायटी कोणती आता बनवू शकत नाही। तर माझं नागरिकांना सगळ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही कोणीही आलं आणि कोणी फसवणूक करत असेल तर त्याच्या आमिषाला बळी पडू नये, कोणत्याही पेपरवर कोणी सही देऊ नये आणि त्याचा गैरवापर केला जातोय हे लक्षात येणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेतलेली होती। सोसायटींना प्रशासनाने मान्यता दिलेली आहे, नीळकंठेश्वर आणि ओमकाली, तरी सुद्धा काही किल्ले जे आर्थिकदृष्ट्या स्वतःचा फायदा करण्यासाठी बिल्डरांकडे जात आहेत। आज हा विषय 2011 पासून आमच्या नळपाडा गांधीनगरमध्ये हा प्रलंबित विषय आहे की बाबा लोकांना सुविधा मिळून चांगली घरे मिळाली पाहिजेत। परंतु आता ह्या 6 महिन्यापासून ज्याप्रमाणे आमचा प्रपोजल पुढे गेला त्याच्यानंतर यांना जागृती आली की बाबा आपण काहीतरी आता वेगळं घडवलं पाहिजे। कारण का यांना एकच आहे की बाबा आमचा कसा फायदा होईल। आता जो व्यक्ती इथे अग्रवाल म्हणून आहे त्याचा इथे काही संबंध नाही। फुकटचा येऊन इथे लोकांना भडकवून, लोकांना पांडेजींच्या विरोधात काहीतरी हे करून, इथे भडकवून आपलं प्रस्थापित स्थान करून काहीतरी भडकवण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे काय होतंय, आमच्या या प्रभागामध्ये मराठी बांधव आणि हिंदी बांधव एकमेळाने राहतात, पण यांच्या आणण्यामुळे येऊन काहीतरी गोष्टी हे करून वाद निर्माण करण्याचं हे काम चालू आहे। आता 3 बिल्डर या लोकांनी चेंज केले। हे कशासाठी 3 बिल्डर? ऍक्च्युली तुमचा प्रवास चालू होता का झोपडपट्टी बचाव, मग हे 3 बिल्डर कुठून आले? त्यामुळे हे यांना कोणाचं काही करायचं नाहीये।
फक्त एकच आहे की इथे लिटिगेशन टाकून या लोकांना इथे बाधित ठेवायचं आहे. आणि आपल्या माहितीसाठी एक मी सांगतो की हे जे मंडळी जे आहेत जे विरोध करतायत हेच मंडळी कृष्णानगरचे क्लस्टर जी योजना आहे त्याच्यामध्ये पण हीच मंडळी तिकडे जाऊन तिकडे अडथळा निर्माण करतात आणि काय ना काय लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में